हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स. आज आपण मटर अप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत. तुम्ही याच्यात आणखीनही भाज्या घालून आणखीन हेल्दी पण बनवू शकता. खूप छान नाश्त्याची रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. आता थंडीमुळे छान मार्केटमध्ये मटर आलेला आहे. खूप ताजा आणि फ्रेश मटर मिळतो. मटरपासून खूप छान रेसिपीज बनतात. याच्या आधी मी काही आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही ट्राय करू शकता. मटर अप्पे बनवण्यासाठी मी 1 बाउल ताजा मटर घेतलाय मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हिरव्या मिरच्या 2, पाव इंच आलं, कोथिंबीर आणि या रेसिपीसाठी लागणारं सगळं मीठ मी इथेच घालतीये आणि दही घालायचंय अर्धा बाउल. दही जास्त आंबट नको आणि थोडंसं पाणी घालतीये. आणि हे छान आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची याची. आपले मटर छान बारीक झाले आणि रंग पण छान आलाय आपल्या मटरच्या मिश्रणाला. हे आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ. या मिश्रणामध्ये मी आता 1 बाउल रवा घालते. जितका मटर घेतला तितकाच आपल्याला रवा घालायचा आहे, तरच मटरची छान टेस्ट येणार आहे. हे सगळं छान मिक्स करून घेऊया. बारीक रवा घेतला इथे मी. आणि याच्यात आपण पाणी घालणार आहोत थोडंसं आणि याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेऊ. हे आपण 10 ते 15 मिनिटं बाजूला मुरण्यासाठी ठेवणार आहोत, म्हणजे रवा छान फुलेल. तोपर्यंत आपण याच्याबरोबर खाण्यासाठी एक चटणी तयार करून घेऊ. ओलं खोबरं घेतलंय मी 1 बाउल आणि कढीपत्ता घेतलाय 10 ते 15 पानं. पाव बाउल शेंगदाणे घेतलेत, कच्चे शेंगदाणे आहेत हे. 3 हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. हे सगळं आधी कोरडं आणि नंतर थोडंसं पाणी घालून, तुम्हाला हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये पाणी घालून तुम्ही बारीक वाटून घ्या. आपली चटणी तयार आहे. आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. ही चटणी तुम्ही इडली डोशासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप छान होते ही चटणी. पंधरा मिनिटं झाली आहेत. आपला रवा छान भिजलाय. आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा खायचा सोडा घालतोय आणि अगदी थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय. छान फेटून घ्यायचंय हे बॅटर. कन्सिस्टन्सी जशी आपण रव्याचे आप्पे करतो नॉर्मल रेग्युलर, तशीच आपल्याला हवी आहे या पिठाची कन्सिस्टन्सी. रवा सगळीकडे व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. खूप छान मिक्स करून घ्यायचंय हे. एक ते 2 मिनिटं फेटून घ्यायचंय आणि मी आता आप्पे पॅन गरम करायला ठेवलंय. त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घातलंय. लो टू मीडियम गॅसवरतीच हे आप्पे आपल्याला करून घ्यायचे. प्रत्येक कॅव्हिटीमध्ये मी 1 चमचा बॅटर घालते. आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि 2 ते 3 मिनिटं वाफवू द्यायचे. वरची बाजू पूर्ण कोरडी होऊ द्यायची आणि मग हे उलटायला घ्यायचे. मधले आधी उलटायचे, कारण ते लवकर तयार होतात. सगळे आप्पे याच पद्धतीने उलटून घ्यायचे आणि मग परत याच्यावरती झाकण ठेवून 1 मिनिटभर वाफवून घ्यायचं. मटर आणि कोथिंबीरमुळे खूप छान रंग येतो आपल्या आप्प्यांना आणि तितकेच टेस्टी लागतात. वरतून क्रिस्पी, थोडेसे खरपूस आणि आतून सॉफ्ट असे हे आप्पे खायला खूप छान लागतात.
गरमागरम चटणीसोबत सर्व करा. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.